त्यामध्ये पाऊच कसा बनवायचा ते शिकणार आहे. हे बघा, अशा आकाराचा मी हा गोल घेतला आहे आणि त्याच्यापासून पाऊच बनवणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे एक मी गोल घेतला आहे, त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तर लावून सगळ्या बाजूने शिवून घेतला आहे. आता तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही गोल घेऊ शकता बरं का, म्हणजे त्याचं काही माप असं नाही आहे. आता इथे आपण चेन लावायची. आता चेनीचा मी एकच भाग घेतलेला आहे. आता चेन कशी घ्यायची, हा का, हे अर्ध गोलाचं माप आहे ना, त्या मापाची ह्याची चेन घ्यायची. म्हणजे हा का, इथून ते इथपर्यंत असं टेपने मोजायचं आणि जेवढं अंतर येतं त्या मापाप्रमाणे आपण चेन घेणार आहोत. ठीक आहे. 14 इंचाची चेन येते, 14 इंचाचं माप येतं, त्याप्रमाणे मी इथे 14 इंचाची चेन घेतलेली आहे. आता ती चेन आहे ना आपण इथे अशी शिवून घेणार आहोत. अशी शिवून घेणार आहोत. अर्ध्या गोलाकारामध्ये आपण चेन शिवून घेणार आहोत. आता उलट्या बाजूने अशी चेन आपली दुमडल्यासारखी दिसेल. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला रनर घालायचं आहे. आता ते कसं घालायचं ते नीट बघा. आता ही जी बाजू म्हणजे हे जे आहे ना, हे असंच अर्ध गोलाकार करायचं आणि इथून आपण रनर घालून घेणार आहोत, कारण की आपण एकच चेन इथे यूज केलेली आहे. ठीक आहे. चला तर मग आता रनर घालूया आपण ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याला उलट करूया. आता हे असं उलट करायचं आणि ना इथून हे असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे असं शिवायचं आहे आणि शिवून झालं ह्याला परत पायपिंग करून घ्यायची आहे बरं का. छानपैकी मस्तपैकी असं पायपिंग करून घेणार आहोत आपण ह्याला आणि शिवून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मग पायपिंग करायची आहे. ठीक आहे. खूप सुंदर असा हा पाऊच दिसतो, बनवायला पण खूप सोपा आहे. आणि हा जर तुम्ही आता लहान मुलांना वगैरे गिफ्ट देता, स्केच पेन वगैरे, ते स्केच पेन वगैरे तुम्ही ह्याच्यात टाकून गिफ्ट दिले तरी वाढदिवसाला वगैरे खूप छान दिसतो. एक मुलं पण एकदम खुश होतील आणि तुम्ही पण एक म्हणजे गिफ्ट पॅक कसं करायचं त्याचा प्रश्न आपला राहणार नाही. अशा पद्धतीने आपला हा पाऊच दिसतो बरं का. हा खूप असं म्हणजे याच्यामध्ये आपण स्केच पेन वगैरे असं काही पण म्हणजे कलर बॉक्स वगैरे काही तुम्ही गिफ्ट ह्याच्यामध्ये पॅक करून देऊ शकता. कसं वाटलं पाऊच? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.